बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्रहो, बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार द स काकडे लिखित कादंबरी चंदन, प्रकरण 12. सकाळ होता. चंदन आळस देऊन उठला. आपल्या खोलीबाहेर तो आला तर विजय आपली बॅग घेऊन धारगाव स्टँडकडे निघाला. त्यानं पाहिला. ओ साहेब, थांबा थांबा. चंदनचा तो आवाज ऐकता चंदनच्या पोटातलं पाणी ढवळलं. झोपेचे निमित्त करून तो रात्री पडला होता. 5 मिनिटानं तो उठणार होता आणि तसाच धारगाव स्टँडवरून गाडी घेऊन जाणार होता. पण झोपेचे ढोंग घेऊन पडला. तो खरोखर झोपी गेला होता. आता गुपचिप तो जायला निघाला तर मागे चंदनचा आवाज आपण ऐकलाच नाही असं दर्शवूनच विजय पुढे पावलं टाकत होता. खांद्याच्या न मानेच्या जखमा दुखत असल्यानं चंदनला नीट धावताही येत नव्हतं. विजयविषयी त्याला संशय यायला लागला होता. त्याला फक्त आता खात्री पटवून घ्यायची होती. विजय मागे न बघता जवळजवळ धावत होता. चंदन आणि त्याच्यात बरेच अंतर पडलं होतं. विजयनं स्टँड गाठलं तर चंदन बराच दूर होता. विजय त्याच्या टॅक्सीजवळ गेला तेव्हा त्याची बोबडीच वळली. त्याच्या टॅक्सीजवळ जीप उभी होती. जीप पुढे काळा गॉगल लावला चंदन उभा होता. त्याच्या ओठात पाईप होता. तो पाईप सावकाशपणे ओढत होता. विजयला पाहताच त्याचे डोळे लकाकले. डोळ्यात चमक उठली. विजय, हॅलो. चंदननं हात वर केला. विजय खालमानेनं जवळ आला. त्याच्या पायात कसले बळ दिसत नव्हते. विजय, काम फत्ते होईल? शक्यता दिसत नाही. विजय, चंद्र ओरडला. खरं तेच सांगतोय. कारण? चंदन. कोण चंदन? तो आता इथे येईल. चंद्र चडपडला. हातातला पाईप त्याने तसाच झटकला. त्याच्यातली जळती तंबाखू उडाली. त्याचा बाऊल मोकळा झाला. तळातावर पाईप आपटून तो त्यानं आपल्या जीपच्या सीटवर ठेवला. पायाची आडी काढून तो नीट उभा राहिला. दूरवरनं चालत येणाऱ्या चंदनकडे हात करीत विजय बोलला. हा चंदन. कोण आहे हा चंदन? सोनरावांच्या बंगल्याचा पहारेदार, इस्टेडीचा राखणदार. इस्टेडीचा वारसदार तर नाही ना? तसं काही नाही. तो बंगल्यात साधा गाडी आहे, पण त्याच्या शब्दाला मान आहे. तो विश्वासू आहे. त्याच्याशिवाय बंगल्यातलं पान हलत नाही. ती आईसाहेब मेली की तिथेच घोटाळा झाला आहे. म्हणजे? ती म्हातारी चांगली खडखडी झाली आहे. तिच्या सेवेला एक डॉक्टर आली आहे. व्हेरी स्मार्ट. म्हणजे त्या आईसाहेबांचं आयुष्य वाढलं? होय. वैजंती प्रेग्नंट नक्कीच? होय, त्यात संशय नाही. शिवाजीनगरपासून तो इथं येईपर्यंत ती ओकतच राहिली. शिवाय कर्नाटकीकडून तशी खात्री पटवून घेतली आहे मी. कर्नाटकीला जाळ्यात ओढायला सिकंदर पाठवला आहे. दोघांचे जमायला लागलंय. पण ती मॅडम कर्नाटकी तुम्ही माझ्यावर सोपवणार होता. तुला साधी वैजंतीची केस हाताळता येईना. कोण म्हणतं? मग कशाला त्या चंदनचं नाव पुढं करतोस? चंदन काय खातोय तुला? मी कधी म्हणालो चंदनची भीती वाटते म्हणून? मग का पळालास एकटाच इकडे? तुम्ही येणार होता इकडे सकाळी स्टँडवर. तुमची गाडी गेला नको? मग ही बॅग कशाला सोबत? अरे हो, ही बॅग चुकून आणली. तर विजय, ह्या सोनरावकडून भरपूर पैसा वसूल करायचा. तसं पुण्याला परतायचं नाही. कमीत कमी 50,000 रुपये तरी मिळायला हवेत. 50,000? होय. वैजंतीशी खेळण्यासाठी तुला मी 1,00,000चा ब्लॉक खेळायला दिला. तिला फसवण्यासाठी मोटरसायकल, टॅक्सी, रिव्हॉल्वर, कपडा लत्ता. तुला आत्तापर्यंत किती पोरी फसवण्यासाठी पैसा खर्च केला? आठव?
उद्देश काय? मला त्या पोरींच्या श्रीमंत बापांकडनं पैसा हवा. तुझ्यासारखे देखणे तरुण माझे फासे, या फाशांना टाकून पोरींच्या गळ्याला न पोरींच्या बापांच्या इस्टेटीला मी फास लावतो. त्यात तुमचं कमिशन तुम्हाला, बाकीचा फायदा मला. माझा काय? मी कधी काय म्हणालो? तर हे घारगाव आता सोडायचं नाही. पण टॅक्सीचं चाक फुटलं आहे. तुझ्या गाडीचं चाक बदललं आहे. बघ, मूर्खासारखा चाक विसरून आलास. विजयनं टॅक्सीचं बस्ट झालेलं चाक पाहिलं. ते बदललेलं होतं. चाक कधी बदललं? मग आज बदललं. सोबत मेकॅनिक रजाक होता. तो आत्ताच दिला एस टीनं पाठवून. बरं झालं, टॅक्सीची काळजी मिटली. या सोनरावाला सोडू नकोस. सारी माहिती माझ्याकडे आहे. नुसता झाडला तरी 5 लाख रुपयाला मरण नाही. काय? पलीकडे नांदुरकीच्या झाडाआड दडलेला चंदन ते ऐकत होता. तुमच्या म्हणण्याप्रमाणे करतो. मग जाऊ? जा. गुड बाय. विजय, की मी येऊ सोबत? तुम्ही येऊ नका. उगाच संशय वाढला जाईल. माझ्याविषयी येथे कुजबूज वाढली आहे. म्हणजे तू अजून वैजयंतीचा कोण आहेस ते स्पष्ट केलेलं नाहीस. आईसाहेब आजारी आहेत म्हणून बॉम्ब टाकला नाही आहे. आईसाहेब मरे ना, तुला मतलबाशी काम. चंदने काळजाचा कान केला होता. तो सारा ऐकत होता. सारा प्रकार त्याच्या लक्षात आला होता. तो तसाच तेथे आला. विजयराव, चंदने आवाज दिला. कोण? विजय हडपडला. मी चंदन. चंदने चंदरकडे पाहिलं. जाड ओठांचा काळ्या रंगाचा चंदर. त्याच्या डोळ्यात लांडग्याचा दुष्टपणा दिसत होता. त्याच्या ओठावर मिशीचा अक्कडबाजपणा होता. विजय, हे कोण? हा, ह्यानी माझ्या गाडीचं चाक बदलून दिला. मी ते नाही विचारलं. हिची ओळख? माझं नाव चंदर. तुला का पंचायत रे? म्या आपलं उगा विचारलं. मोठ्या माणसांचं नाव ऐकलं की मला जरा बरं वाटतं. आता ऐकलं ना नाव, फुटायचं बघ. तुम्ही सांगाल तसं. जातो म्या. चंदनने चंदरला पुरं न्याहाळत म्हटलं. चंदन निघाला तसा विजय बोलला. चंदन थांब, मी येतो की गाडी घेऊन बंगल्यावर. तुमचं काय काम नाही, तुम्ही जावा आता. मी तसा जाणार नाही. तसा म्हणजे? वैजयंतीला नेण्याची जबाबदारी मॅडम कर्नाटकीनं माझ्यावर सोपवली आहे. मॅडम कर्नाटकीला म्या चांगला ओळखतोय. म्हणजे? तिला नुसतं चंदन नाव सांगा. काय करेल ती? चंद्र बोलला. काय करणार नाही ते बघा. चंदन हसत बोलला. चंदनच्या त्या बोलण्याने चंदर आणि विजय चपापले. म्हणजे हा अडाणी त्या कर्नाटकीचं पाणी जोखून गेलाय तर. चंदन, बोल चंदर. पुण्यास येतोस? कशाला? तुला कामाला लावतो. कामाला? म्या काय सुशिक्षित बेकार नव्हं. एक ध्यानात ठेवा, अडाणी माणूस कधी बेकार नसतो. डिग्री घेतलेला माणूस बेकार असतो. चंदरनं ते ऐकलं आणि विजयकडं पाहिलं. फोटो काढण्यासारखा विजयचा चेहरा झाला होता. चंदनचं बोलणं चंदरला पटलं होतं. त्याने असे किती सुशिक्षित बेकार आपल्या धंद्यात ओढले होते. त्यानं नको ते धंदे करायला लावले होते. त्या धंद्यातनं त्यानं एनकेन प्रकारे पैसा गोळा केला होता. चंदनला त्या दोघांचं ताळतंत्र आवडलेलं नव्हतं. तो तिथनं निघाला. मानेच्यानं खांद्याच्या जखमामुळे त्याला त्रास होत होता. तरी तो तसाच जात होता. विजय त्याच्या मागनं गाडी घेऊन जात होता. बंगल्यात चंदनने पाय ठेवला. आईसाहेबांच्या कॉटकडे गेला. आईसाहेब उठून बसल्या होत्या. त्यांना यशवंती आपल्या हाताने चहा पाजत होती. बाजूलाच खुर्चीत बसून सुचित्रा चहा पित होती. चंदनला पाहताच ती हसून म्हणाली. काय पेशंट? बोला डॉक्टर. कसा आहे तुमचा खांदा? त्याला इंजेक्शन पाहिजे. चंदन बोलला. काल इंजेक्शन देताना पण चंदनचा दंड धरून तसेच होतो हे चंदनला सुचवायचं आहे हे तिला लगेच कळलं.
वैजयंती कुठं आहे? चंदन एकदम बोलला. वैजयंतीची तुला का काळजी? यशवंती बोलली. तिची काळजी वाटते म्हणूनच म्हणतोय. म्हणजे? आईसाहेबांनी त्यांच्याकडे पाहत म्हटलं. वैजयंती कुठं आहे ते पहिलं सांगा. ती यशवंतीच्या खोलीत झोपली आहे, सुचित्रा बोलली. रातभर शांत झोपली ती? चंदनने यशवंतीलाच विचारलं. त्याच्या बोलण्याचा संदर्भ आईसाहेब, यशवंती, सुचित्राला लागत नव्हता. आबासाहेब कुठं आहेत? एकदम आठवून येऊन चंदन बोलला. चंदनला वेड लागला आहे की काय हे त्या तिघींना कळे ना. तो वेड्यासारखंच बडबडतोय असं त्यांना वाटलं. चंदन तिथून बाहेर पडला. त्याला सोनरावांची गाठ घ्यायची होती म्हणून तो आपल्या जुन्या घराच्या शेताकडे गेला. जुन्या घराच्या पुढे विजयने फियाट उभी केली होती. तो गाडी पुढे उभा होता. सोनराव त्याच्याशी बोलत होते. आपण विजयला रात्री जे वाईट बोललो त्याबद्दल त्याला समजूतीने पटवत होते. चंदन येते येताच ते म्हणाले. चंदन, हे विजय आत्ताच त्यांची गाडी घेऊन स्टँडवरून आलेत. आत्ता आले? हे स्टँडवर कधी गेले ते? पहाटेच गेले ते. एवढं अर्जंट? होय, लाखाची गाडी ही. जाग्यावर आहे का नाही तर ते बघाय नको. वैजयंतीला ते घेऊन आलं. रात्र ते उपाशी झोपलं म्हणतात. त्यांना मी बंगल्यावर जेवायचं लावून म्हणतो, पण आले नाहीत ते कसे येतील तिथं? का म्हणत्यात आईसाहेबांना सर्पदंश झालेला, त्यांना बंगल्यात जेवण गेलं नसतं. चंदनने विजयीकडं पाहिलं. विजयने बरीच साखर पेरणी केलेली दिसत होती. आता मी गावात होतो तलाट्याच्या वाड्याजवळ, तर आम्हाला दोघांची गाठ पडली. तिनेच मला टॅक्सीतनं आणलं इथं. पुण्याएकी बोलत होती, शिक्षणाएकी बोलत होती. श्रीरामपूरचं काही बोलले का नाही? श्रीरामपूर एकी म्हणजे? त्यांचा बंगला आहे श्रीरामपूरला. खरं? बडे बागायतदार आहेत ते. बाप नाही त्यांना, म्हातारी आय आहे फक्त. समधी बागायती शेती हे पुण्यात असत्यात. शेती काढायला शिकत्यात. अरे वा, चंदन तुला कसं माहीत आहे? आबासाहेब बोलले. मला कसं माहीत? विजयनंच मला सांगितलं हे. आपण हे चंदनला सांगितलं? कधी सांगितलं? कुठं सांगितलं? चंदनला तर आपण आपल्या स्वतःविषयी काही सांगितलं नाही. ते फक्त आपण वैजयंतीला सांगितलं. मग हे चंदनला कसं माहीत? वैजयंतीनं जर त्याला हे सांगितलं नसेल, पण ते शक्यच नाही. रात्रभर चंदन इकडे जुन्या घराच्या खोलीत झोपलेला. त्याची न वैजयंतीची गाठही पडली नसेल, मग ही माहिती त्याला कशी? खांद्यावर खोरं टाकून राजू आला होता. त्याला पाहताच चंदन बोलला. राजू, आज नदीकाठच्या केळींना पाणी पाज. केळी झाल्या की दुपारी उसाला पाणी सोड. दुपारी पाणी भराय म्या येईल पाहिजे तर. पर तुझ्या खांद्याला न मानेला लागले चंदन. राजू खांद्यावरचा खोऱ्याचा दांडा फिरवत बोलला. अरे हो, मला दुखण्याचं ध्येयच राहत नाही बघ. टमाट्याची आज तोडी आली आहे. भेंडी पर तोडाय पाहिजे. त्याची नका काळजी. आत्ताच म्या गावात सांगून आलोय. 10-15 बायका येतील. दुपारच्याला आपण खोकी भरू टमाट्याची. भेंडीचं बी डाग भरू. चंदनच्या कामाचा तो उरक लिहून विजयला नवल वाटलं. चंदनला आळस दिसत नव्हता. त्याच्यात उत्साह भरून राहिला होता. राजूची कांता डोक्यावर पाटी घेऊन उभी होती. तिच्या उजव्या हातात विळा होता. विजयनं कांताला पाहिलं. कांताची कांती पिवळ्या लिंबासारखी रसरशीत होती. तिच्या नाकातली नथ ओठावर नाचत होती. तिच्या पायात बिजली होती आणि कमरेत लचक होती. राजूला चंदननेच कांता बघून दिली होती. गरीब बापाची पोरगुणी राजूच्या गळ्यात चंदनने बांधली होती. सोनरावांना सांगून राजूला लग्नाला पैसे द्यायला लावले होते. त्यामुळे राजू सोनरावांच्या शेतीतील भरणीचं सारं काम करीत होता. कांता गुराढोरांच्या चाऱ्याचं काम पाहत होती.
बंगल्यातलं स्वयंपाक पाणी बघत होती. विजयराव, चंदनने विजयला हाकारलं. विजयला जाणवलं तर कांताकडे फारच पाहत आहोत. चंदनने ते सूचकतेने सांगितलं होतं, तिच्याकडं फार पाहू नकोस, ती लग्नाची बाई आहे, बंधनातील आहे. चंदन भाऊ, कांता बोलली. बोल कांता. म्या कुठं जावं? कुठं म्हणजे? रोज काय करते सकाळच्याला? बंगल्यातलं स्वयंपाक पाणी. मग तिकडंच जा. यशवंतीबाई म्हणाल्या. वैजंताबाई आणि मी आम्ही बंगल्यातलं काम करू, बाहेरचं काम तू करायचा म्हणून भाव तुला विचारते. मग आपल्या जर्सी गायना घास कापत जा, एखादं पाडगं. कांता मग थांबली नाही. डोक्यावरची पाटी चुबळीवर तोलवत ती हातातला विळा घेऊन नदीकाठच्या घासाच्या वावराकडे गेली. तिच्या पाठोपाठ चंदन पण गेला. विजय, पगातलं चंदनचं काम. घरातली समधी माणसं चंदनचं परसायात. तो देईल तो निर्णय घेतात, का म्हणून विचारत नाहीत? चंदनला फारच भाव देतात म्हणा की सारी जण, पर तो भाव फुका देत नाहीत. चंदन हाईच तसा. आता तुमचंच बघा ना, रातच्याला बैला सांगती गाडी वळत आला का नाही. आता एवढा मान खांदा दुखत असेल, पण हूं की चू करणार नाही. समजा अंगावर दुःख काढील आणि कोणाचं दुखत असेल ते कमी करायला लागेल. सोनराव, बोला. विजय, मी आज निघेन म्हणतो. का बरं? वैजंतीला मी आणून घातलं, माझं काम संपलं. मला वाटतं तुम्ही वैजंतीला पुन्हा फिराडू घेऊन जावं. का? विजय चकित झाला. आईसाफ ठीक आहे ती. दोघा मायलिकींची भेट झाली आहे. वैजंतीचा कॉलेजचा अभ्यास बुडाय नका. तिला मेडिकलला पाठवायची आहे. प्रवरानगरला कॉलेज निघणार आहे मेडिकलचं. वैजंती मेडिकलला जाणार? विजयच्या कपाळ वाट्यावर म्हटल्या. होय, पण कसं शक्य आहे? काय अशक्य आहे? तिला अभ्यास होत नाही, ती अभ्यास करत नाही. हे काय नवीन? सोनरावांचा त्यावर विश्वासच बसेना. तिचं प्रेम जमलंय आणि ते जोरात चाललंय. काय? खरं तेच सांगतोय. खरं मी येणार नव्हतो, पण कॉलेजच्या प्रिन्सिपॉलनं सांगितलं तिच्या वडिलांना कल्पना द्या. पर माही वैजंती असं करणार नाही. तुमच्या प्रिन्सिपॉलचंच मत खरं नाही, पण माझ्यावर तर विश्वास ठेवा. माझा तुमच्यावर पण विश्वास नाही. पाहिजे तर वैजंतीला विचारा, मग तर झालं. सोनरावांनी विजयचं ते बोलणं ऐकलं आणि त्यांना तवारीच आली. विजयनं सरळ खुल्ला मार्ग सांगितला होता. वैजंतीला विचारा. वैजंतीला खरंच विचारायचं का तिच्या प्रेमाचं? धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.